मी डॉक्टर पियुष प्रवीण दुबल, रेट्रे कारखाना शिवनगरमध्ये गेले 2.5 वर्ष झालं मी ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम करत आहे. तर आज आपण ॲसिड रिफ्लक्सेस या बाबतीत बोलणार आहोत. तर GERD म्हणजे काय? गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. जेव्हा तुमच्या पोटात आम्ल किंवा ग्रहण केलेले अन्न हे पूर्ण तुमच्या इसोफेगसमध्ये रिटर्न येतं, त्याला GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतात. तर इसोफेगस म्हणजे तोंड आणि पोटाला जोडणारी एक नळी. यामध्ये प्रामुख्याने कोणती लक्षणे दिसतात? तर आपल्या छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा करपट ढेकर येणे, उलटी मळमळ होणे, गिळताना त्रास होणे, श्वास घेताना अडचण होणे, नंतर पोट गच्च म्हणजे ब्लोटिंग म्हणतो ते होणे, नंतर झोप व्यवस्थित न लागणे, स्लीप डिस्टर्ब होणे. तर याची कारणे कोणती आहेत? तर आपण आम्लपित्त या प्रमाण जास्त वाढले आपल्या ह्याच्यामध्ये पोटामध्ये, की तर आपल्याला कधी वाढते ज्यावेळी ह्याचं तेलकट-तिखटचं प्रमाण वाढतं किंवा झोप वेळेवरती होत नाही. त्याच्यामुळे जास्त पित्त वाढण्याची शक्यता जास्त राहते. तर आपल्याला अ, अनेक प्रकारची कारणे राहतात. त्याच्यामध्ये झोप व्यवस्थित न राहणे, ताणतणाव, चिंता ह्याचं प्रमाण जास्त वाढणे असे आहे. आणि ज्यावेळी आपलं असं प्रमाण वाढतं, त्यावेळी तेलकट-तिखटचं प्रमाण थोडंसं कमी असलं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं चिंता ज्यावेळी वाढते, तर डायरेक्ट ते पोटावरती परिणाम करतं. परंतु माणसाचा मेंदू परिणाम करतो. आपल्या आतड्यांचा आणि मेंदूचा हा संबंध असतो. वेगस नर्व्हद्वारे मेंदू आपल्या आतड्यांच्या कामावरती नियंत्रण ठेवतो. आपल्याला पोटामध्ये अनेक प्रकारचे व्हायरसेस, बॅक्टेरिया, विषाणू, जीवाणू असतात. पण आपण ते आपलं जे अन्न किंवा पचनक्रिया आहे, ते ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित करणे किंवा पचनक्रिया व्यवस्थित करणे याचा संबंध ते राहतात. नंतर आपल्या जे स्ट्रेस किंवा जे अँक्झायटी आहे, ते एक सेरोटोनिन आणि डोपामाइन यासारखे हार्मोन्स असतात. ते आपल्या पोटामध्ये बॅलन्स राहतात. त्याच्यामध्ये ज्यावेळी सेरोटोनिन हा महत्त्वाचा रोल आपल्या गॅस्ट्रिक सिक्रिशनमध्ये महत्त्वाचा रोल तो करतो. नंतर सेरोटोनिन ज्यावेळी आपल्या पोटामध्ये सिक्रिशन कमी होतं, त्यावेळी गॅस्ट्रिक सिक्रिशन वाढतं आणि त्याच्यामुळे गॅस्ट्रिक सिक्रिशन वाढल्यानंतर जे आपले रिफ्लक्सेस आहेत किंवा GERD हा प्रमाण होण्याची शक्यता जास्त राहते. तर GERD आणि चिंता, ताणतणाव एकमेकाशी रिलेटेड थोडासा राहतो. वारंवार GERD हे लक्षण असल्यास डॉक्टर आपल्याला एंडोस्कोपीद्वारे म्हणजे दुर्बिणीद्वारे पोटातील जखमा किंवा काही आतड्यांवरती काही ताण असेल, तर ते कळतं. त्यानंतर दुसरं म्हणजे सोनोग्राफी. पोटाची जी आपण सोनोग्राफी करतो, त्याच्यामध्ये पित्ताशयाचे खडे असतील किंवा बाकीचं काही असेल, तर तेही समजलं जातं. GERD हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. यामध्ये आपल्याला लाईफस्टाईलमध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे असते. जसे की तुमच्या जेवणाची वेळ नियंत्रित ठेवणे, मसालेदार किंवा तेलकट-तिखटचं प्रमाण कमी करणे. नंतर जंक फूडचे प्रमाण कमी करणे, रात्रीचे वेळ झोपण्याची किमान 2 तास आधी जेवण करणे. GERD हा प्रामुख्याने दुसरे कारणे म्हणजे ताण-तणाव, चिंता यासाठी आपण डेली किमान अर्धा तास व्यायाम, नंतर स्क्रीन टाईम म्हणजे जे मोबाईल वापरण्याचं टाईम आहे किंवा लॅपटॉप वापरण्याचं जे टाईम आहे, ते संध्याकाळी जास्त वेळ नसावं. त्यानंतर योगा, प्राणायाम, मेडिटेशन या गोष्टी त्याच्यामध्ये राहतात. मानसिक ताणतणाव कमी होण्यास मग मदत होऊ शकते आणि आम्लपित्त लक्षणे अ, अ, होण्यास सुरुवात होते. त्यावेळी आपल्याला जळजळ जे होते, ते तेलकट-तिखट ह्याचं प्रमाण पण कमी ठेवणं जेवणात हे गरजेचं आहे. सुरुवातीस आम्लपित्ताची लक्षणं अधिक असल्यास आपण अ, वेदना जास्तीत जास्त आपण डॉक्टरांच्याकडनं गोळ्या वगैरे जर कमी प्रमाणात असेल, तर गोळ्या वगैरे घेऊन त्याच्यावरती कव्हर अप होतं. जर जास्त प्रमाणात असेल, तर त्याला मग तुम्हाला आहेत. ते H2 ब्लॉकर्स म्हणतो आपण, जे फॅमोटिडिन, सिनेटिडिन यासारख्या गोळ्या म्हणजे घेऊ शकतो. त्यानंतर जर प्रमाण ॲसिडचं जास्त असेल किंवा जळजळ तुम्हाला जास्त होत असेल,
ऍसिड सिक्रिशन प्रोडक्शन जर जास्त म्हणजे जळजळ वाटत असेल तर ते थांबवण्यासाठी आपण पीपीआय म्हणजे इसोमेप्रेझोल, ओमेप्रेझोल अशा मेडिसिन्स घेतो. आणि जर गांभीर्य जास्त असेल, जास्त प्रमाणात जर त्रास होत असेल तर डॉक्टर एक छोटीशी शस्त्रक्रिया हे सुचवू शकतात. त्या उपचाराच्या लक्षणावरती सगळा हे राहते. GERD यासारखी लक्षणे वारंवार होऊ नये यासाठी ताणतणाव, स्ट्रेस, टेन्शन या गोष्टी थोड्याशा कमी असणे महत्वाचं राहतं. शारीरिक आणि मानसिक दोन्ही लक्षणं एकमेकाशी कनेक्टेड राहतात. चिंतेच्या उपचारमध्ये आव्हान असू शकतं. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला चिंता कमी करणे याचे औषध देऊ शकतात. ते तुमच्या जीवनशैली बदलू शकते. नंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात, की स्ट्रेस, टेन्शन या गोष्टी थोड्याशा कमी असाव्या. तुम्हाला चिंता उत्पन्न करण्याची माहिती घेण्यास सांगितली जाईल. जसे की कामातील ताण-तणाव कमी करणे, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तुम्ही याशिवाय तुमचा आहार सुधारणे किंवा हार्टबर्न जे होतंय, तेलकट-तिखट हे प्रमाण थोडंसं कमी करणे, तिखट अन्न कमी ठेवणे, यासारख्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कराव्या लागतील. आणि जर तुम्हाला 2 ते 3 वेळा हार्टबर्न अनुभवत असेल, तर तुमच्या डॉक्टरांना दाखवून घेणे किंवा गोळ्या शक्यतो मेडिकलमधून गोळ्या टाळून डॉक्टरांना दाखवून घेणे, हे तुम्हाला महत्वाचं हे राहतं. त्याच्यामध्ये वारंवार पोटातील आम्ल किंवा आम्ल पदार्थाचं प्रमाण वाढल्यानंतर परत आपलं अन्ननलिकेतून रिटर्न येणे व वारंवार ऍसिड रिफ्लक्सस हे खालच्या अ, अन्ननलिकेतील स्फिंक्टर कमकुवत झाल्याने आपल्याला हा त्रास जास्त उद्भवू शकतो. त्यालाच ते GERD आपण असं म्हणतो. आणि हे दोन्ही एकाशी लिंक्ड आहेत, कनेक्टेड आहेत. त्यामुळं जेवढा ताणतणाव कमी घेता येईल तेवढं कमी हे करणे, वारंवार गोळ्या वगैरे टाळणे जास्त करून. धन्यवाद.